भाईना या बैलगाडी क्षेत्रामध्ये मी गेली 6 वर्षापासून ओळखतोय. या बैलगाडी क्षेत्रामध्ये संतोष भाई खडतर नवीन आले, परंतु जेव्हापासून बैलगाडी क्षेत्रामध्ये आले तेव्हापासून संतोष भाई खडतर अख्ख्या माणगाव तालुक्याला नाहीये तर अख्ख्या रायगड जिल्ह्याला माहित आहेत. आणि एक डॅशिंग नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहतो. आणि खरोखरच जिद्दीने, जसं त्यांचे हे सहकारी चाहते एवढेच नाही आहेत तर त्यांचे चाहते हजारोच्या संख्येने रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. आणि मी एवढंच सांगेल की नाग्या आणि बादल यांनी भाईंचं नाव रोशन केलेलंच आहे आणि आमच्या माणगाव तालुक्याचं आणि ज्यांच्याकडून घेतलेले संदीप पाटील असतील, सुशील पाटील आहेत, त्यांचं सुद्धा नाव रोशन केलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. आज माणगाव राजेवली मातीबंदर येथे भव्य दिव्य बैलगाडी शर्यत आयोजित केली होती, ती म्हणजे संतोष भाई खडतर सरपंच यांनी. त्यामध्ये दादाची गाडी जी आहे 1 नंबरची मानकरी ठरलेली आहे मोठ्या गटामध्ये. तर आजच्या म्हणजे सर्वात पहिले दादा तुम्ही आनंदामध्ये काय सांगाल? आज खरं म्हणाल तर ही 26 जानेवारी ही आमची मानाची शर्यत असते. आज रविवार असल्यामुळे पहिल्या दिवस अगोदरच आम्ही 26 जानेवारीची शर्यत घेतलेली आहे आणि आम्हाला तर ह्या शर्यतीचा एवढा उत्स्फूर्त होता. आणि त्याच्यामध्ये फायनल क्रमांक मोठ्या गटातला हा सुद्धा आम्हीच मारलेला आणि शर्यत सुद्धा मीच ठेवली होती. आयोजक माझेच होते. आणि आज आम्हाला खूप बरं वाटते की आमच्या ज्या लाडक्या बैलांनी पुन्हा एकदा फायनल मारलेली आहे. त्याबद्दल मी सगळ्या माझ्या चाहत्यांना एवढंच सांगू शकतो की आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू की पुढच्या शर्यतीमध्ये फायनल गुलालातच राहू म्हणून. सगळेजण खायला घालतात, सगळ्यांचे प्रयत्न फायनलचेच असतात, परंतु कुठेतरी कुणाला तरी थांबायला लागतो, कोणाला पुढे जावं लागतो. बरोबर आहे. तर सगळ्या बैलगाडी मालकांना, चालकांना माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा. म्हणजे भले निकाल ना आलाय पण त्यांची मेहनत आहेच या क्षेत्रामध्ये. सगळे खायला घालतात, सगळे मेहनत करतात, कुणाला तरी असे फायनलचे नंबर भेटलेच पाहिजे. बरोबर आहे. हे माझ्याकडून सगळ्यांना शुभेच्छा. बैलगाडी शुभेच्छा आहेत तुमच्या. आपल्या इथं बघायला गेलं तर सोमवारी आपण नंदी हाकलत नाही म्हणून तुम्ही शर्यत 1 दिवस आड केलीत आणि पुढे ठेवलीत 26 जानेवारीची शर्यत. आजचं म्हणजे बघायला गेलं तर खूप सुंदर असे आपण जे नियोजन ठेवलेलं होतं खूप सुंदर अशी शर्यत पारी पडली. मी जेव्हा 2 जण म्हणजे जेवढ्या जणांची मुलाखत घेतली त्यामध्ये एक मी विचारलं देखील की आजचं जे नियोजन केलेलं आहे तुम्ही, तर आजचं नियोजनाबद्दल काय बोललं, तर सर्वांनी खूप सुंदर असं सांगितलेलं की दादांनी खूप सुंदर असं नियोजन ठेवलेलं होतं. कारण की आता बघायला गेलं तर गाड्या सर्व टफ झालेल्या आहेत दादा. आज गुलालात बसते तर परत येणं म्हणजे थोडंसं हे झालेलं आहे. तर येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या गाडीचं नियोजन बोला किंवा तुमच्या गाडीला तुम्ही कुठे बघता? तसं म्हणाल गेलं तर मी माझ्या गाडीला फायनलच्याच उद्देशाने बघत असतो की ही गाडी आहे ही फायनलला लागलीच पाहिजे. हे माझे जास्तीत जास्त प्रयत्न असतात की आपली गाडी कुठे फायनललाच बसली पाहिजे. तसं आम्ही त्यांची ट्रीटमेंट करतो, आम्ही त्यांना त्या पद्धतीचं खायला घालतो, त्या पद्धतीचं रेसल देतो. माझ्या बरोबर माझे निगडीक, माझे जाकी सुनील जाधव, समीर जाधव आणि जे ह्या बैलांचे तंतोतंत निगा राखतात ते प्रशांत लानी. माझ्या मागे त्यांचा खूप मोठा हात आहे की मी सहकार्य आहे. खडतर फायनल लागली पण खरी मेहनत ही त्यांची असते. बरोबर आहे. त्यामुळे मी त्यांचं सुद्धा अगदी आभार मानतो की ते अगदी पाठीपुढे न बघता जोरात मेहनत घेतात माझ्यासाठी. म्हणजे एक हे जेवढी पण मी बघतो मित्रमंडळी यांचं पूर्णपणे तुम्हाला सहकार्य आहे या याच्याने. कारण की आता तुम्ही मला ओळखता की नाही मला ना माहिती, पण मी आलेलो अलिबाग मधून आणि मी फक्त मागे एकदा तुम्हाला एका शर्यतीमध्ये असंच चालू होतं त्यामध्ये बघितलेलं, मी तुम्हाला ओळखत नाहीये. नाही बरोबर आहे. कारण की जो तुम्हाला अशा मुलाखतीच्या याच्यानेच ओळखतो. आज जेव्हा मला माझ्या एका मित्राने सांगितलं की तुम्ही शर्यत ठेवले त्या याच्याने मी आलेलो होतो आणि खूप सुंदर अशी शर्यत पार पडलेली आहेच. आता येणाऱ्या दिवसामध्ये शर्यत असेल दादा, त्यामध्ये तुमच्या गाडीचं नियोजन बोला किंवा कशी तयारी असेल त्यामध्ये तुमची? ऍक्च्युली मालक किंवा कुठली जाकी पळत नाहीये, बैल पळतायत. बरोबर. असं कोणी छाती ठोकून सांगू शकत नाहीये की उद्याची फायनल मीच मारेल म्हणून. बरोबर. कारण सेम प्रत्येकाचे प्रयत्न असतात. त्यामुळे ह्या गाडी क्षेत्राचा जो नाद आहे तो असं कोण चॅलेंज करू शकत नाही की उद्याची फायनल मीच मारेल म्हणून. कारण या शर्यतीमध्ये आपली बैल पळतात, बैलांचा परफॉर्मन्स असतो. जो जास्त मेहनत घेईल, जास्त निगा राखेल त्यालाच फायनल भेटेल. दोन्ही यांची नावं काय त्याची आणि त्याची? ह्या बैलाचं नाव बादल आहे. हा फायनल टू फायनलच बैल. फायनल टू फायनल कुठून घेतलेला होता हा? तरी
हा अलिबाग मधून घेतलेला होता, संदीप पाटलांचा बैल म्हणजे आहे. काकांकडनं तुम्ही हो, घेतलेला होता. संदीप पाटलांचा बैल आहे. म्हणजे खूप जुना आहे, म्हणजे हो. जुन्यापासून पहिल्यापासून आहे तुमच्याकडे. हो हो, काकांनी 2-3 खूप वर्ष झाले माझ्याकडे आहे. हा हा हा, म्हणजे आणि जुनाच आहे हा सुद्धा अलिबाग मधलाच बैल आहे, नाग्या बैल. नाग्या बैल. सुशील पाटलाकडून घेतलेला आहे. म्हणजे तो पण सुशील काकांकडनं तुम्ही घेतला आणि हा संदीप काकांकडनं तुम्ही घेतलेला. म्हणजे काका आता बघतीलच माझे हे व्हिडिओ, तर Right. काकांना तुम्ही आनंदामध्ये काय सांगा? काकांना म्हणजे त्यांची जी चॉईस होती हा. ती खरोखर उत्तम चॉईस होती. हा. आणि त्यांनी आम्हाला हसत हसत ती बैला दिलेली आहेत आणि आम्ही त्यांचं नाव रोशन करत आहोत. थोडक्यात त्या बैलांबरोबर त्यांचं पण नाव होतंय, माझं सुद्धा नाव होतंय. बरोबर आहे. त्यामुळे आम्ही त्यांचं पण आभारी आहे की त्यांनी मला छान अशी बैल दिली. छान अशी बैल दिले. हो. खूप सुंदर असा निकाल लागला, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. कारण की म्हणजे ज्या प्रकारे निकाल लागला, खूप सुंदर असा निकाल लागलेला. मी आशा करतो की असंच येणाऱ्या दिवसामध्ये आपली गाडी गुलालाची मानकरी होत राहील. कॉम्पिटिशन भले टफ आहे, पण टफ कॉम्पिटिशन एक फेस करण्याची जिद्द तुमच्यामध्ये मला दिसते आणि ही अशी जिद्द राहो यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला. आणि आपला जो मित्र परिवार आहे, या तुमच्यापैकी कोणी आनंदामध्ये कोणी काय बोलेल? नाव सांगत होतं आपलं सर. माझं नाव आहे सचिन सुभाष उभारे. हो. भाईना या बैलगाडी क्षेत्रामध्ये मी गेली 6 वर्षापासून ओळखतोय. या बैलगाडी क्षेत्रामध्ये संतोष भाई खडतर नवीन आले, परंतु जेव्हापासून बैलगाडी क्षेत्रामध्ये आले तेव्हापासून संतोष भाई खडतर अख्ख्या माणगाव तालुक्याला नाहीये तर अख्ख्या रायगड जिल्ह्याला माहित आहेत. आणि एक डॅशिंग नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहतो. आणि खरोखरच जिद्दीने, जसं त्यांचे हे सहकारी चाहते एवढेच नाही आहेत, तर त्यांचे चाहते हजारोच्या संख्येने रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. आणि मी एवढंच सांगेल की नाग्या आणि बादल यांनी भाईंचं नाव रोशन केलेलंच आहे आणि आमच्या माणगाव तालुक्याचं, आणि ज्यांच्याकडून घेतलेले संदीप पाटील असतील, सुशील पाटील आहेत, त्यांचं सुद्धा नाव रोशन केलेलं आहे. मी येणाऱ्या आगामी 1 तारखेला 1/2/2026 रोजी जी आमची शर्यत आहे, आम्ही आनंदाच्या भरात बोलत नाहीये, परंतु आमची बैलांचा मोसम बघून आम्ही सांगतोय की पुन्हा आम्ही एकदा गुलालात नक्कीच राहू. एवढंच आम्ही सांगू. मी छाती ठोकपणे सांगत नाहीये, परंतु माझ्या बैलांमध्ये, भाईंच्या बैलांमध्ये ती किमया आहे, धमक दिसते. आणि खरोखरच येणारा हा वर्ष आमच्यासाठी आनंदाचा असेल, एवढंच सांगेल. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. कारण की खूप सुंदर असं आपण म्हणलात, असंच मी आशा करतो की तसंच निकाल लागेल. अजून कोणी एखादा बोलेल का? घे. नाव सांग दादा सर्वात पहिले. माझं नाव अक्षय खडतर. हो. तर आज आम्ही इथं या राजुली 15 मध्ये आलोय हा. आणि आम्ही या शर्यतीचा खूप आनंद घेतलाय. ही आमची बैल आहेत नाग्या आणि बादल, ही अशीच आमचे गुलालात असतात आणि यापुढे गुलालात राहावी हीच आमची अपेक्षा आहे. खूप सुंदर. तर खूप सुंदर असा काकांचा निकाल लागलेला आहे आणि मुलाखत देखील खूप सुंदर अशी झालेली आहे. मी आशा करेल की काका आपली गाडी नक्कीच अशी गुलालाची मानकरी होत राहील. तर मुलाखत मी इथेच संपवतो. बाय, विश यू वेल, बाय.